आता मला सांगा, या काळात स्त्रिया काळी खडीची साडी नेसतात, बाळालाही पहिल्या वर्षी काळं झबलं घालतात. हे आपण दरवर्षी पाहतो. खरं तर सनातन धर्मात काळा रंग हा अशुभ रंग आहे. काळ्या रंगामध्ये वातावरणातील तमोकण आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. मग मकर संक्रांतीलाच काळ्या रंगाचं एवढं महत्त्व का आहे? काळ्या रंगामध्ये वातावरणातील तमोकण ग्रहण करण्याची क्षमता सर्वात जास्त असल्यामुळे काळ्या रंगाला सनातन धर्मात अशुभ रंग मानलं आहे. हे खरंच आहे. असं असलं तरी मकर संक्रांतीच्या दिवशी वातावरणात रज व सत्वकणांचं प्रमाण हे तमकणांच्या तुलनेत जास्त असतं आणि त्यामुळे काळ्या रंगाचं वस्त्र घातलं तरी त्या वस्त्राचा आपल्याला त्रास होत नाही आणि म्हणूनच सनातन धर्माने आपल्याला केवळ याच दिवशी काळा रंग वापरण्याची परवानगी दिली आहे. यावरून सनातन धर्माने ठरवून दिलेली प्रत्येक गोष्ट अध्यात्मशास्त्राला अनुसरूनच आहे याची साक्ष पटते. तेव्हा आपणही धर्माने ठरवून दिलेली प्रत्येक गोष्ट धर्माला अनुसरूनच करण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार.